नमस्कार, मी लक्ष्मीकांत शिंदे, लोकमान्य न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण बघूया इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये पूर्वतयारी आमदारकीची। कोण आहेत इच्छुक उमेदवार, कोणाला मिळेल उमेदवारी आणि कसे असेल निवडणुकीचे चित्र, याबद्दलचा आढावा आपण आता घेणार आहोत। काही अपवाद वगळता सातत्यानं इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ आहे। राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांमधील प्रबळ इच्छुक उमेदवारही तिकिटासाठी प्रयत्न करायला लागले आहेत। ही जागा इंदिरा काँग्रेसची असल्याने विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांच्याकडून दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। असे असले तरी विधान परिषद निवडणुकीतील मतफुटी प्रकरणामुळे त्यांना तिकिटासाठी चांगलाच आटापिटा करावा लागेल असे संकेत आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतून कडून निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे आदिवासी युवा नेते लकी भाऊ जाधव सध्या इंदिरा काँग्रेसमध्ये आहेत। या मतदारसंघामधून इंदिरा काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी ते सर्वात पुढे आहेत। प्रदेश स्तरावरील महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी रसद पुरवली असल्याची चर्चा आहे। संपूर्ण मतदारसंघात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावागावात जनसंपर्क दौरा करून त्यांनी जणू प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। सलग 2 वेळा निवडून आलेल्या पण मागील वेळी हुलकावणी मिळालेल्या माजी आमदार शिवसेनेच्या उपनेत्या निर्मलाताई गावित तिसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तिकीट मिळवायला इच्छुक आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोहकरे यांनी ठाकरे गट शिवसेनेची उमेदवारी करावी अशी गळ कार्यकर्त्यांकडून घातली जात आहे। महायुतीमधील शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आणि त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख माजी उपसभापती रवी भोये हे प्रबळ दावेदार आहेत। वाडेवरेचे माजी सरपंच गोपाळ भाऊ लहांगे हे सुद्धा स्थानिक भूमिपुत्र या महत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे माजी नगरसेवक योगेश शेवरे पुन्हा उमेदवारी करतात की काय हा पक्षातर्फे नवा चेहरा दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी करण्यासाठी ऐनवेळी निर्णय घेतला जाऊ शकतो। स्वराज्य पक्ष आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे। माजी आमदार शिवराम झोले स्वतः किंवा कुटुंबातील कोणाला रिंगणात उतरवतात याकडे अनेकांचे लक्ष असेल। तर अन्य संभाव्य उमेदवारांमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान भाऊ बदे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोहकरे, विनायक मालेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारगडे, खैरगावचे सरपंच ॲडव्होकेट मारुती आघान यांचा समावेश आहे। प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते। स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे आयात उमेदवार असाही नवा सूर पुढे येईल असे संकेत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संभाव्य उमेदवारांनी विधानसभेची रंगीत तालीम करून घेतलेली आहे। याचा फायदा घेण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न आहे। तिकीट नाकारल्यास पुढे काय करायचे याबाबत प्रत्येकाने बी प्लॅनिंग तयार करून ठेवलेली आहे। बंडखोरी रोखण्याचे आव्हान प्रत्येक पक्षाला असणार आहे। दरवेळी जातीय राजकारण विकोपाला जाऊन प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार लढा देतात। या उमेदवारांमुळे विजयासाठी मतांचे विभाजन घातक ठरते। मात्र मतांचे विभाजन हा प्रमुख मुद्दा विजयाची गुरुकिल्ली ठरतो। म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी काही उमेदवारांना निवडणुकीत उतरवले जाणार आहे। 2019 मधील निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे हिरामन खोसकर 86,561 मते मिळून ते विजयी झाले होते। दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या निर्मलाताई गावित यांना 55,006 मते,
वंचित बहुजन आघाडीचे लकीभाऊ जाधव यांना 9,975 मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश भाऊ शेवरे यांना 6,566 मते, भारतीय ट्रायबल पार्टीचे शिवराम खाने यांना 1,461 मते, तर अपक्ष दत्तात्रय नारळे 767 मते, यशवंत पारधी यांना 1,278 मते, विकासभाऊ शेंगाळ यांना 1,110 मते, शैलाताई झोले 1,506 मते आणि नोटाला 3,059 मते पडली होती. निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सर्वांचीच चांगली पूर्वतयारी केली आहे. असा आहे इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा असा काही आडाखा आपल्याला लोकमान्य न्यूज मधून सांगितलेला आहे. यापुढीलही अपडेट घेण्यासाठी आमच्या लोकमान्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.